अमेरिकन शाळांमध्ये मुलांना स्कूल युनिफॉर्म नसतो. म्हणजे तुम्ही रोज तुम्हाला जे आवडतात ते कपडे घालून शाळेमध्ये जाऊ शकता. आता काय झालं ना, मी मागे कधीतरी आत्ता अंशचा व्हिडिओ टाकला होता. त्यावेळेस बऱ्याच जणांनी कमेंट केलेले, की त्याला युनिफॉर्म नाहीये का, युनिफॉर्म नाहीये का? आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, की युनिफॉर्ममध्ये ज्यावेळेस मुलं शाळेमध्ये जातात, त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक डिसिप्लिन येतो. पण मी या गोष्टीशी तेवढी सहमत नाहीये. मला असं वाटतं तुम्ही कोणते कपडे घालता त्यावरती डिसिप्लिन ठरत नाही. तुम्ही कपडे कोणतेही घाला. शाळेमध्ये त्यांना जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे शिक्षण. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालता इट डझंट मॅटर. सगळी मुलं एकसारख्याच कपड्यांमध्ये आले म्हणजे त्यांच्यामध्ये डिसिप्लिन तयार होतं असं मला नाही वाटत. मला नाही वाटत की ते इट इज दॅट इम्पॉर्टंट. हे माझं पर्सनल मत आहे. दुसरी गोष्ट, इथे शाळेमध्ये युनिफॉर्म नाही आहे. पण शाळेंचे नियम असतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे शाळेमध्ये घालून येऊ शकता. ज्यावेळेस वर्ष चालू होतं त्यावेळेस शाळेकडून असे फ्लायर्स पाठवले जातात, ज्यामध्ये ते सांगतात की मुलांनी किंवा मुलींनी कोणत्या प्रकारचे कपडे शाळेमध्ये घालून यायला अलाउड आहे आणि कोणत्या प्रकारचे कपडे घालून येण्यासाठी अलाउड नाही आहे. तुमच्या कपड्यांवरती कशा प्रकारचे डिझाईन्स आहे, काही काही वर्ड्स लिहिलेले आहेत का, त्याचं मीनिंग काय आहे, ते जर इनॲप्रोप्रिएट असेल तर तसे कपडे शाळेमध्ये अलाउड नसतात. किंवा किती छोटे कपडे तुम्ही घालू शकता ह्याचेसुद्धा त्यांच्याकडे नियम आहेत. फरक फक्त एवढा आहे की त्यांनी एक पॅटर्नचा युनिफॉर्म मुलांवरती जबरदस्ती टाकलेला नाही आहे. आता इथे काही प्रायव्हेट शाळा आहेत, त्या शाळांमध्ये मुलं युनिफॉर्म घालून जातात. बट इट्स व्हेरी व्हेरी रेअर. तुम्हाला काय वाटतं की शाळेमध्ये जर मुलं युनिफॉर्म घालून गेले तर ते बेटर शिक्षण घेऊ शकतात का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.